नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी धक्क्यावधक्की या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसाच एक सुखद धक्का म्हणा किंवा हा जो धक्का आहे तो राज्यसेवा मेन्स बाबत एक परिपत्रक काढलेलं आहे, त्याबाबतचा हा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे. जे विद्यार्थी राज्यसेवेचा मनापासून अभ्यास करताय अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो बदल आहे तो बदल या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 25 जून 2026 हे न्यूज ताजं लेटर आहे बघा. सन 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबतचा हे परिपत्रक आपण या ठिकाणी पाहायला मिळते. काय बदल केलाय, किती मार्काचा फरक पडणार आहे, कशा पद्धतीनं नवीन बदल जुना बदल या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्राला 600+ RTO देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि सर्वात टॉपची अकॅडमी म्हणून ओळखलं जाणारं नाव इन्फिनिटी अकॅडमीचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, 461 जागांची RTOची जाहिरात या ठिकाणी काल परवा दिवशी प्रसिद्ध झाली. त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, RTO फॅक्टरी बॅच 2.0 ही 29 जून 2026 पासून चालू होते. ऍडमिशन ओपन झालेले आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी ऍडमिशनसाठी नाव नोंदणी केलेली आहेत, घेतलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाठीमागे राहू नका. जर तुम्हाला यावर्षी RTO व्हायचं असेल त्या RTO फॅक्टरी बॅचला तुम्ही जॉईन व्हा आणि RTO होण्याचा एक सर्वोत्तम मार्ग तुम्ही या ठिकाणी योग्य दिशा मिळवण्यासाठी तत्पर राहा. कारण 461 जागेमध्ये तुम्हाला तुमचं RTOचं एक पद जर मिळवायचं असेल, या स्पर्धा योगामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं RTO फाउंडेशन बॅच जी आहे ती जॉईन केल्याशिवाय पर्याय असणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, फाउंडेशन बॅच आहे, प्रिलिम प्लस मेन्स या ठिकाणी असणार आहे. हायब्रिड मोडवरती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे बॅच या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या बॅचला जॉईन व्हा आणि RTO होण्यासाठी सज्ज राहा. कारण हे रणांगण जर तुम्हाला जिंकायचं असेल तर इन्फिनिटी अकॅडमी शिवाय पर्याय नाही. बॅच बद्दल अधिक माहितीसाठी 95 29 31 75 72 या नंबरवरती कॉल करा आणि माहिती घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघत असाल, जरी RTOची तयारी करत नसाल, जर तुमचा कोणी विद्यार्थी असेल, नातेवाईक असेल, फ्रेंड असेल, मित्र असेल, कुणीही असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं जर ऑटोमोबाईल मध्ये आणि प्रोडक्शन मध्ये जर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री जर झालेली असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, ही सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा येत नाही. तब्बल 6 वर्षानंतर एवढी मोठी जाहिरात आलेली आहे आणि त्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर या बॅचला तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्ही यशाला गवस निघालण्यासाठी एकदम आनंदाने सामोरं जा. कारण ही लढाई फक्त तुमची नाही, तर आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी शेवटच्या क्षणापर्यंत उभा असणार आहोत. या संधीचं सोनं करण्यासाठी, विद्यार्थ्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची इन्फिनिटी अकॅडमी सदैव तत्पर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त या नंबरवरती कॉल करा. संपूर्ण माहिती तुम्हाला या माध्यमातून दिली जाणार आहे. काही काळजी करू नका, बिनधास्त राहा. चला विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा जे काही बदल झालेला आहे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये, मार्कामध्ये आणि ज्या काही योजनेमध्ये, तर बघा 24 जून 2022 रोजी प्रसिद्धी पत्रकाने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षा योजनेनुसार सद्यस्थितीत उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे 2 पेपर अनिवार्य आहेत. सद्यस्थितीमध्ये आता जे चालू मोड आहे तो बघा. आणि त्यामध्ये देशातील जो वैकल्पिक विषय आहे, जशी आपली राज्यसेवा होत असते त्याचप्रमाणे तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि या लोकसेवा आयोगाने त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक म्हणजेच ऐच्छिक विषय वगळलेले आहेत. मग या राज्यांचं जे काय लोकसेवा आयोग आहे त्या धर्तीवरती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या पद्धतीमध्ये अधिक व एक समान प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि आपल्या या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला वाटतंय की त्या राज्यांनी जशा पद्धतीने वैकल्पिक विषय वगळलेला आहे त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा अशी पद्धती असावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत आपलं महाराष्ट्र राज्य पुढे असताना देखील आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दुसऱ्या राज्याचा लोकसेवा आयोगाचा आदर्श घ्यावा लागतोय. हा एक मोठा चिंतेचा विषय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, असं आयोगाचं ते अपयश म्हणावं लागेल. आणि त्याच धर्तीवरती सर्व बाबींचा साकलीने विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवामध्ये गट अ आणि गट ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग आयोगाचा जो काही उपरोक्त जो निर्णय आहे तो 2027 पासून या ठिकाणी चालू होणार आहे. कधीपासून? 2027 पासून हा राज्यसेवेचा मुख्यचा वैकल्पिक विषय वगळला जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. 2027 ला येणारी जाहिरात आहे त्यामध्ये
हा जो ऑप्शनल आहे, हा जो वैकल्पिक आहे विषय, तो वगळण्यात आलेला आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून लागू राहणार आहे 2027 पासून. ओके. आणि त्यानुसार जो काही पेपर असणार आहे कशा पद्धतीने असेल, ही नवीन पद्धती या ठिकाणी आपण जुनी आणि नवीन काय आहे ते या ठिकाणी बघूया. कारण मार्कामध्ये किती मार्काचा डिफरन्स पडतोय, किती मार्क कमी होत आहेत, वाढत आहेत का, कशा पद्धतीने असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. आता सध्याची जी राज्यसेवा मुख्य परीक्षेची जी परिस्थिती आहे ती बघा अशा पद्धतीने आहे. भाषा पेपर मराठी आणि इंग्रजी दोन आहे, 300 मार्काचं या ठिकाणी असणार आहे. कमीत कमी तुम्हाला हे क्वालिफाय विषय असणार आहे. यामध्ये तुम्हाला 75 मार्क पडले की तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होता. परंतु निबंध लेखन मराठी किंवा इंग्रजी हा 250 मार्काचा आहे. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 बघा हे पेपर या ठिकाणी असणार आहेत, हे राहणार आहेत. परंतु वैकल्पिक विषय पेपर 1 आणि पेपर 2 असे मिळून एकूण 1750 गुण होतात आणि मुलाखत होते 275 मार्काची. अशी एकूण जी मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत मिळून तुमचे 2025 गुण होतात. आता ही सध्याची परिस्थिती अशी आहे. परंतु आता नवीन 2027 पासून जे लागू होणार आहे ते भाषा पेपर मराठी 1 आणि 2 इंग्रजी हे तुम्हाला क्वालिफाईंग विषय आहेत, याला 75 मार्क मिळवावेच लागतील. 75 मार्क मिळाले म्हणजे एकूण मराठी 300 मार्काचा आहे, इंग्रजी 300 मार्काचा आहे. पण तुम्हाला या ठिकाणी यामध्ये क्वालिफाय असल्यामुळे 25% म्हणजे 300च्या 25% जर केलं तर 75 मार्क तुम्हाला मिळवले की तुम्ही हे क्वालिफाय होता. ओके, ह्याचा काही विषय नाही. परंतु जो मूळ मुद्दा या ठिकाणी आपल्याला निबंध लेखन म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे 250 मार्काचे, सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 हे असणारच आहेत. परंतु हिथं जे वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल जे आहेत ते आता या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमचं एकूण लेखी जी आहे ती लेखी होणार आहे 1250 मार्काची आणि मुलाखत 275 मार्काची. अशी एकूण तब्बल 1525 मार्क या ठिकाणी तुम्हाला मुख्य परीक्षेला असणार आहेत आणि 1525 वरती तुमचं मेरिट लागणार आहे. हा बदल या ठिकाणी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे वैकल्पिक विषय आहेत हे वैकल्पिक विषय या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि पुढे जाऊन या ठिकाणी त्यांनी सांगितल्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेची सुधारित योजना आयोगाच्या संकेतस्थळावरती स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार ही काय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये वनसेवा मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयांची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि त्याचप्रमाणे स्थापत्य यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय मुख्य परीक्षा आणि निरीक्षक वैद्यमापनशास्त्र मुख्य परीक्षा या सर्व प्रचलित योजनेनुसारच घेण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. म्हणजे जी काय पूर्वीचा जुना विषय होता त्यानुसारच या ठिकाणी आता जे सांगितलेले संवर्ग आहेत त्यानुसार त्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. अशा पद्धतीने आपला हा बदल या ठिकाणी चालेला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या सर्वांनी नोंद घ्यायची कशा पद्धतीने वैकल्पिक विषय वगळला, किती मार्क कमी होत आहेत आणि आपलं मेरिट किती मार्कावरती लागणार आहे त्याप्रमाणे तुमची तयारी असू द्या. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.